महानगरपालिकेत सत्ता फक्त भारतीय जनता पक्षाचीच असेल आणि महापौर युतीचा होईल अशा शब्दात आमदार रणधीर सावरकर यांनी विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे। महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान त्यांनी आरआरसी नेटवर्कशी संवाद साधला। अकोलेकरांनी पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या व्हिजनवर शिक्कामोर्तब केल्याचे आमदार सावरकर यांनी सांगितले। केवळ सत्ता मिळवणे हा हेतू नसून रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावणे हे आमचे मुख्य लक्ष्य असल्याचे सावरकर म्हणाले। सत्ता भाजपची असली तरी मित्रपक्षांना सोबत घेऊन युतीचा महापौर बसवण्याचे संकेत देऊन त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। स्वच्छता, रस्ते आणि पाणी या अकोलेकरांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आमदार रणधीर सावरकर यांनी दिली। महापालिका निवडणुकीच्या मतदानाचा उत्साह पाहता त्यांनी भाजपच्या विजयाची खात्री वर्तवली आहे। विकासाच्या मुद्द्यावर अकोलेकर भाजपच्या पाठीशी उभे राहतील। आगामी काळात महापालिकेच्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असा दावाही सावरकर यांनी केला आहे। जेवढा आत्ताचा आढावा मी घेतलाय तर सगळ्यांची डिमांड फक्त बीजेपी होती आणि कमळच होती। मला जास्ती विचारायला नको, जास्ती सांगायला पण नको की नेमकं पक्ष कोणता येईल आणि सत्ता कोणाची असेल आणि महापौर कोण होईल। सत्ता भारतीय जनता पक्षाची राहील, महापौर युतीचा राहील आणि प्रधानमंत्री मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाला लोकांनी मतदान केलेलं आहे। हे एक दोन पद्धतीचे कामं असतात। एक असतात स्टेट ओन कामं जे राज्यांनी करायचे असतात महापालिकेच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये व्यापक पूर्ण जनतेचा फायदा असतो। हे झाले बिग प्रोजेक्ट्स, ते आपण करणारच आहे। परंतु लोक जे महापालिकेत मतदान करतात ते मुळात त्यांच्या घराच्या आजूबाजूला स्वच्छता, साफसफाई, रस्ते, नाल्या, पाणी, मूलभूत सुविधा याच्यासाठी लोकांचा जास्ती कल असतो। आपल्याला डबल पद्धतीनं काम करावं लागेल। जे स्टेट ओन्ड, स्टेट फंडेड प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि आपले प्रभागातली स्वच्छता, साफसफाई, ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, बगीचे करणे, सिनियर सिटीजनसाठी जागा उपलब्ध करणे, मुलांना खेळासाठी करणे, विशेषतः आपल्याकडे जी कमतरता जाणवते बाकी मोठ्या शहरांपेक्षा, एक पेपरचे वाचनालय सकाळी 2-3 तास पेपर लावून ठेवणे चौकामध्ये आणि लोक ते वाचतील, असे सर्व उपक्रम आता आमच्या नगरसेवक घेतील। एक कुठली नवीन ब्लूप्रिंट तुम्ही आखलेली आहे जी अकोलेकरांसाठी खूप चांगली असेल? निश्चित स्वरूपात येणाऱ्या दिवसात त्या ब्लूप्रिंटचं वास्तविकतेमध्ये जेव्हा रूपांतर होईल तेव्हा तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ त्याच्यासाठी।